नमस्कार. चांगलं शिक्षण द्या, आयुष्य द्या, आरोग्य द्या, धन द्या, संपदा द्या, सर्व दिलं. तर गणपती बाप्पा मोरया. वाशीच्या चिंतामणीच्या 50वा गणेशोत्सवामध्ये अजून एक क्षण, ज्या क्षणामध्ये आपल्यासोबत आज आहेत मंडळाचे जुने जाणकार कार्यकर्ते श्री विनायक कुडवाजी. त्यांच्याकडनं या 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये काय अनुभव आहेत त्याची एक झलक आपल्याला आज भेटणार आहे. विनायकजी नमस्कार, मी विनायक कुडवा. 1974 मध्ये जन्माला आलो. 1977 मध्ये वाशीमध्ये वडिलांबरोबर आलो. त्या क्षणी आमच्याकडे काहीच नव्हतं. एक भाड्याचं पानाचं दुकान भेटलं म्हणून आम्ही वाशी सेक्टर 2 SS टाईपमध्ये राहायला आलो, ते पण भाड्याचं दुकान. आणि तिकडनं आमचा प्रवास चालू झाला. हा एक आयुष्याचं. आज वडील नाही, मोठा भाऊ नाही, पण हा प्रवास अतिशय सुंदर. त्रास होता पण अतिशय नो रिग्रेट्स. ठीक आहे. 77 मध्ये आम्ही ज्युनियर KD मध्ये ॲडमिशन घेतली. तेव्हा प्रॉबेबली वर्षाचं 50 रुपये शाळेचं फीस होतं, ते भरण्याचं आमचं कॅपॅसिटी नव्हतं. ठीक आहे. पण हा चिंतामणी जसं SS टाईपच्या गणपतीला बोलतात, मी चिंतामणी वाशीला बोलतो. वाशीशिवाय आम्ही कोणीच नव्हते. ठीक आहे. वाशीनी आम्हाला शाळा दिली, घर दिलं, दुकान दिली, मित्र दिले. आज फ्रेंडशिप डे असताना मला आठवलं की बाबा आमचं दररोज फ्रेंडशिप डेच असायचं. की बाबा गरमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो, दुसऱ्या पावसाळ्यात आम्ही काही पण खेळायचो. इकडे शिकलो मित्रांबरोबर की बाबा अभ्यास का करावा, कसा करावा. फेस्टिवल असो, दहीहंडी असो, गणपती असो, होळी असो, कसं मित्रांबरोबर एन्जॉय करायचं, का शिकावं. संतोष कोट्यांबरोबर किंवा नितीश मंडल बरोबर राहून अभ्यास करायला शिकलो किंवा क्रिकेट किंवा गेम्स खेळायला शिकलो. पैसे कधीच नव्हते. ठीक आहे. गणपतीला द्यायला 11 रुपये पण नव्हते. ठीक आहे. आज नशिबाने 52 इयर्स या महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट केली माझं. आणि गणपतीचा 50वा दिवस म्हणजे गणपती माझ्याहून 2 वर्ष छोटा आहे इकडचा. पण जे काय आयुष्यात मागितलं की चांगलं मित्र द्या, चांगलं शिक्षण द्या, आयुष्य द्या, आरोग्य द्या, धन द्या, संपदा द्या, सर्व दिलं. ठीक आहे. मन पण दिलं. इकडनं आम्ही जे प्रवास केलं, इतकं सुंदर, इतकं सुरेख प्रवास आहे की जे काही गणपतीला आम्ही मागितलं भरपूर दिलं. जे मागण्याचं आम्हाला कॉन्फिडन्स पण नव्हतं त्याच्याहून जास्त दिलं. ठीक आहे. तिकडनं प्रवास पुढे चालू झाला की बाई मित्रांबरोबर लग्न झालं, मुलं झाले. आणि आजच मुलाला सांगून आलो की बाबा यावर्षी आम्हाला 50वा गणपती सेलिब्रेट करायचं आहे मित्रांबरोबर, आजी आजोबांबरोबर आणि प्रत्येक मुलांबरोबर ज्यांना आम्ही ओळखत नाही. म्हणजे विचार करा की आयुष्यात याहून अधिक चांगलं काय असेल. परवाच हे 3rd जनरेशन आता असणार आमच्या कुडवा फॅमिलीमधनं. आई आहे, मी 2nd जनरेशन आहे, माझा मुलगा आहे. तर आम्ही असं ठरवलंय की बाबा सेक्टर 2चं आमचं जे घर आहे हे विकता कामा नाही. ठीक आहे. जर जे तुम्ही कमवलं नाही ते विकायचं नाही. इकडचं देऊळ, इकडचं घर, इकडचं माती, इकडचं पाणी, इकडचं गणपती, हे अतिशय म्हणजे हे आयुष्यात हे परत येणार नाही. आणि हे जर आम्ही इकडे आलो नसतो, हे वाशी चिंतामणीमध्ये आम्ही आलो नसतो, तर कुठेतरी धारावीमध्ये असलो असतो, तर कुठेतरी कर्नाटका
मँगलोरमध्ये असलो असतो. इकडे शिकलोय. मराठी अतिशय वाईट होतं. फेल होण्याची परिस्थिती होती. त्यानंतर ठरवलं की बाबा मराठी इतकं चांगलं बोलणं लिहिलं आलं पाहिजे की या मराठीमुळे मला खूप बिझनेस भेटली. त्यांना समजतं हा थोडासा मराठी असं वर खाली आहे. पण पण जितकं शिकलो ते अतिशय चांगलं शिकलो. म्हणजे संतोष कोटेंपेक्षा जास्त मराठी सुरेख माझं आहे. रवींद्र वासकर पेक्षा चांगलं हिंदी मी बोलतो. तर या सेक्टर 2 नी मला सर्व काही दिलं. अतिशय एक दुसरं जन्म असलं तर ते सेक्टर 2 मध्ये असलं पाहिजे. की ते हेमंत असो, संतोष कोटियन असो, नितीन कांबळी असो, राजन नावगावकर असो. तर मी कशामध्ये पण हुशार नव्हतो. तर माझं लाईफचं एक्सपेक्टेशन असं होतं की लेफ्ट हँडेड बॅटिंग मी राजन नावगावकर सारखं केलं पाहिजे. फास्ट बॉलिंग मी अशोक कोटेन सारखं केलं पाहिजे. ठीक आहे, रिलेशन मी जितू कांबळी आणि नितीन सारखं केलं पाहिजे. अभ्यास रवींद्र वासकर आणि नितीश मंडल सारखं केलं पाहिजे. आणि मैत्री संतोष कोटेन सारखं केलं पाहिजे. हे सर्व इकडे भेटलं. या आयुष्यात तर हे सर्व घडणार नाही. पण मला आठवतं एक लास्ट वाक्य. हे सर्व माझ्या मुलाला मी सांगितलं की बाबा तू अभ्यास रवींद्र वासकर सारखं कर. ठीक आहे, तू स्पोर्ट्स संतोष कोटियन अशोक कोटियन सारखं कर. त्यांनी केलं. ठीक आहे. आणि मैत्री यार जितू कांबळी असो किंवा नितीन कांबळी असो त्याच्यासारखं कर. वय झाल्यानंतर यार नितीनच्या वडिलांसारखं एक पर्सनॅलिटी असलं पाहिजे असं कर. पॉलिटिक्समध्ये जाऊ नको. ठीक आहे, खूप काही हेल्प कर आणि देवाकडे भरपूर पैसे माग, तो देतो. आयुष्य माग, आरोग्य माग, धन माग, धान्य माग. हे सर्व मी मागितलेलं. हे सर्व आम्हाला भेटलं. आता माहित नाही 25 वर्षानंतर 75वा गणेशोत्सव असेल. आम्ही कोण असेल नाही असेल माहित नाही. पण हे सर्व मित्र मंडळी जन्मभर आठवण राहतील. मी असं विचार करायचो, अरे हाईट असलं तर नितीन सारखं असलं पाहिजे किंवा संजू दळवी सारखं असलं पाहिजे. तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. पण माझा मुलगा थोडा तिथपर्यंत पोहोचला. हे सर्व आमचं आयुष्याचं एक्सपेक्टेशन होतं. सर्व घडलं. माझ्या रूपाने नाही घडलं तर माझ्या मुलाच्या रूपाने घडलं किंवा माझ्या मुलीच्या रूपाने घडलं. तर व्हेरी सॅटिस्फाईंग जर्नी. सेक्टर 2 SS टाईप जसं काही आहे ते माझं आहे. खूप माझ्यासाठी खूप सुंदर आहे. आणि तितकंच अजून आठवणा. आणि आय एम व्हेरी इमोशनल. आयुष्य जसं जसं वय होतं माणूस खूप इमोशनल होतो. आणि हे मला बोलायचं होतं. तर मला खूप आनंद झालं. आणि हे वर्ष आम्ही अतिशय चांगल्या प्रमाणाने सेलिब्रेट करू. सर्व मित्रांना भेटू, त्यांच्या आई वडिलांना भेटू. आणि तितकंच. थँक्यू. धन्यवाद विनायकजी. आपल्या जुन्या आठवणींना आपण ज्या पद्धतीने आमच्यासमोर आणलं, तो पूर्ण जो प्रसंग, तो पूर्ण जी तुमची स्टोरी आहे ती डोळ्यासमोरून गेली. म्हणजे तुमचं लहानपण असू दे किंवा एवढी नावं. आज मित्रत्व दिन आहे, आज फ्रेंडशिप डे आहे. आणि हे औचित्य साधून तुम्ही आम्हाला आलात भेटायला. मनमोकळेपणाने आमच्यासमोर व्यक्त झालात. त्याचप्रमाणे यावर्षी जो 50वा गणेशोत्सव आहे त्याची एक गोड आठवण देखील तुमच्या पूर्ण फॅमिलीकडनं आणि तुमच्या मित्रांकडनं. एवढी मित्रांची नावं घेतलीत, एवढ्या मित्रांना च्या आठवणींना उजाळा दिलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये हेच सगळे जुने कार्यकर्ते ज्यांनी स्क्रॅचपासून या गणपती मंडळामध्ये कामं केली आणि आज हा गणेशोत्सव 50व्या गणेशोत्सवाकडे वाटचाल करत आलाय. आणि आमच्या खांद्यांवरती यांनी ही धुरा दिली. आणि जिथे काहीच नव्हतं, म्हणजे जो प्रसंग 11 रुपयाची वर्गणी ते आता बजेट कुठे चाललंय, एवढे मोठे खर्च होत आहेत, त्याच्या मागे गणेशोत्सव गणपतीची एक मायेची थाप आमच्या पाठीमागे आहे. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची फळी ज्या
ज्या मेहनतीने हा गणेशोत्सव त्यांनी उभा केला, कारण की 287 घरांमध्ये गणेशोत्सव साजरा करणे ही तशी चॅलेंजिंग बाब होती, कारण की गणेशोत्सव साजरा करताना कित्येक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये फायनान्शियल्स पण येतात आणि त्याच्यामध्ये हातभार देखील मोठ्या प्रमाणात लागतो, पण ते ह्याच लोकांनी आमच्यावरती सोपवली आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आणखीन जर काही जुन्या गोष्टींचा उजाळा तुमच्याकडनं आला असता तर मजा आली असती, आणि आणखीन काय शेअर करायचं असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता सर. तुम्ही सांगितलं की कार्यकर्ता, मी काही कार्य केलेलं नाही, मी कार्यकर्ता नाही, तो मी नव्हेच. हां आम्ही प्रत्येक क्षणी आम्ही पाठीमागे उभं राहायचो. हां ठीक आहे. कार्यकर्ता आमच्या वडिलांच्या जनरेशन मधनं ज्यांनी त्यानंतर जर कार्यकर्ता जर कोणी केलं तर जितूनी केलं, संतोष कोट्यांनी केलं, हेमंतनी केलं. ठीक आहे. तर हा संतोष कोट्यान नेहमीच वर बसायचा जेव्हा विसर्जनचा वेळ यायचं. तर हे लोक कार्यकर्ता होते, मी कार्यकर्ता नव्हतो. ठीक आहे. मी इकडे देवासमोर मागण्यासाठीच यायचो आणि मित्रांबरोबर एन्जॉय करण्यासाठी यायचो. आणि मागण्यामध्ये पण दोनच मागणी केली, देव मला भरपूर पैसे दे. हा दिलं तर हे नेक्स्ट जनरेशनला मी सांगतो तुम्ही पण मागा. ठीक आहे. तो देतो, थोडासा उशीर होणार पण देतो जरूर. आणि आयुष्य मागितलं, आरोग्य मागितलं, हे 3 तुम्ही मागा. ठीक आहे. पण मी आज पण सांगतो 11 रुपये मोठं नव्हतं आणि 200 घरांना 11 रुपये देण्याचं भाग्य नव्हतं. बरोबर. काही ठीक घरांना आहे. तर हे मी विसरणार नाही. तिकडनं जे आम्ही वाटचाल केलं ते विसरणार नाही. आम्ही फ्री शिपचं फॉर्म भरायला एकदा गेलो, आम्हाला इलिजिबिलिटी नव्हती. ठीक आहे. पण 100 रुपयाचं फ्री शिप स्कूलमध्ये माफ करण्यासाठी आम्ही गेलेलो. ते सिच्युएशन होतं. ज्या शाळेमधनं आम्ही शिकलो त्या शाळेत आता कोणाला जायचं नाही. माझा ड्रायव्हरचा मुलगा त्या शाळेत जात नाही. ठीक आहे. पण आम्ही त्या शाळेसाठी खूप काही केलंय. करेक्ट. थोडंसं मला असं वाईट वाटतं की आम्ही आयुष्यात सर्व काही केलं, पण जे आम्ही मित्रांसाठी केलं, फॅमिलीसाठी केलं, स्वतःसाठी केलं, शाळेसाठी केलं, आम्ही भरपूर काही केलंय. पण आम्ही या गणपतीसाठी काही नाही केलं. हे 50वा गणपतीचं वर्ष मी शाळेत कधी मागितलं नाही की मला भरपूर पैसे दे, नाही मागितलं. माझ्या रिलेटिव्ह असो किंवा मित्र असो ज्यांना मी आता खूप मदत केलं त्यांना मी कधी पैशाचं आशीर्वाद मागितलं नाही. पण हे आमचं दुर्भाग्य आहे की मला पैसे कमवून 20-25 वर्ष झालं आणि पैसे मी माझ्या आयुष्यात फक्त या देवाकडे मागितलं आणि त्या देवाला मी विसरलो. ठीक आहे. मी आयुष्यात माझ्या मित्राकडे पैसे मागितले नाही, माझ्या आई वडिलांकडे मी पैसा भरपूर दे म्हणून आशीर्वाद मागितलं नाही. शाळेत मी कधीही हे आशीर्वाद मागितलं नाही की बाबा मला भरपूर पैसे दे. पैसे मी फक्त या गणपतीकडेच मागितलं. आणि हे माझं दुर्भाग्य आहे की बाबा मला पैसे भेटून 20-25 वर्ष झालं, मी त्या गणपतीला विसरलो. माणूस असाच असतो. मी चांगला माणूस आहे, मी अतिशय चांगला आहे, पण मी विसरलो ना. तसं नाही. हे मला खूप वाईट वाटलं. तर जे आहे ते आज इकडे बसून उद्या इकडे देव बसणार, मी खोटं बोलणं चुकीचं आहे. मी इकडे काहीही कार्य केलेलं नाही, मी कार्यकर्ता नाही. मी इकडे गणपतीसाठी काहीही झाडू पण मारलेली नाही. गणपती आणायला 1 दिवसापूर्वी कधी गेलो नाही. गणपतीचं विसर्जनच्या शेवटपर्यंत कधी पोचलो नाही. गणपती बरोबर नितीन सारखं डोळे मिटून कधी नाचलो नाही. ठीक आहे. तर मी काहीच केलं नाही. मी फक्त देवाकडे भरपूर पैसा मागितला आणि ते त्यांनी दिलं. तर हे मला सांगायचंय, हे खरं आहे. यावर्षी 50वा गणेशोत्सव आहे. हे औचित्य साधून आलंय तुमच्याकडे. तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत, आणि ज्या कुठल्या गोष्टी राहिल्या असतील तर यावर्षी त्या गोष्टींचा मनसोक्त आनंद लुटा. यावर्षी एवढ्या वर्ष ज्या गोष्टी केलेल्या नाही आहेत त्या वर्षी तुम्ही करा. ही देखील आमची तुम्हाला विनंती असेल किंवा आग्रह असेल. आणि ज्या उत्स्फूर्तपणे तुम्ही या सगळ्या गोष्टींना उत्तरं दिलीत, ज्या उत्स्फूर्तपणे तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी आमच्याकडे बोलून दाखवल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात. असंच प्रेम मंडळावरती राहू दे, असंच प्रेम आमच्या आपल्या बाप्पावरती राहू दे. आम्हाला देखील तुमच्याकडनं इन्स्पायरिंग काही गोष्टी आलेल्या आहेत आजच्या या संभाषणामध्ये. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. 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 थँक्यू.